भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर मस्त गुणाने गुणधर्म असलेल्या गोळूच्या भाजीचा थालीपीठ घेऊन आले तुमच्यासाठी. खूपच पौष्टिक आहे. चला तर मग आता साहित्य पाहूया. तर ह्याच्यासाठी घेतलेलं आहे 1 पळी गव्हाचं पीठ, 1 पळी बेसन घेतलेलं आहे, अर्धी पळी तांदळाचं पीठ, 1 पळी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा स्पून होईल जिरं घालूया अख्खे, 1 स्पून ओवा अशा हातावरती क्रश करून घालायचं आहे. अरोमा छान येतो. भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि गोळूची भाजीचा थालीपीठ आहे म्हटल्यानंतर भरपूर अशी भाजी घालून घ्यायची आहे. जे अर्धा बाऊल मी इथं भाजी घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा स्पून हळद घालूया आणि 1 मोठा स्पून घेतलेला आहे मिरची लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालूया. मग तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि 2 थालीपीठाचे मी इथं मिश्रण घेतलेलं आहे, म्हणजे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता हे मळून घेऊ व्यवस्थित. आणि भरपूर ह्या भाजीमध्ये गुणधर्म आहेत. रक्तवाढीस मदत होते, गॅसेस कमी होतात. तर अशा भाज्या ना बरेच जणी खात नाहीत, तर नक्की हे खावावी भाजी. आता हे थालीपीठं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. जसा तुम्हाला पाहिजे पातळ जाड तसा थापून घ्यायचा आहे आणि मध्ये छिद्र पाडून हा तवा गॅसवरती ठेवूया. आता काय करायचं आहे, मस्त 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा. ह्या छिद्रामध्ये सुद्धा तेल घातलं ना खाली पूर्ण तो थालीपीठ व्यवस्थित भाजला जातो. आणि आता झाकण ठेवलेलं आहे. 3 मिनटं आता हे झालेलं आहे. काढून घेऊ झाकण. आता हे पलटी करून घेऊया. एक बाजू भाजलेली आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजला ना तर थालीपीठ खायला छान लागतो. आता हे काढून घेऊ. गरमागरम थालीपीठ तयार झालेल्या गुणानं गुणधर्म असलेली गोळूची भाजीचा थालीपीठ तयार आहे. काढून घेऊ आता डिशमध्ये. आणि बरेच जणी ह्याला गोळूची भाजी, घोळाची भाजी किंवा चिगडीची भाजी असं बोलतात. तर तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.